सुरुवात कशी करावी इथंच माझं पहिलं बोलणं सुटलं. असो, बौद्ध धर्माचे प्रचारक आयुष्यमान सुधाकरजी अभंग त्यांचं असं सुंदर प्रवचन झालं. पण आपल्या समाजाचा माणूस आहे, आपल्या भागातला माणूस आहे, उद्या महाराष्ट्रभर याची प्रवचन सुरुवात आणि आपला हा समाज कसा सुधारला पाहिजे, बाबासाहेबांचं विचार या देशात या राज्यात कसे रुजवले पाहिजे याचं प्रचार करण्याचं काम जे करतात हे सुधाकर अभंग या ठिकाणी आपलं प्रवचन अतिशय सुंदर होते. त्यांनी बौद्ध धर्माचं सांगत असताना साधू संतांचे दाखले देऊन मरणाच्या बाबतीत काय आहे आणि मरण हे चुकणार नाही त्याच्या बाबतीत आपल्याला सर्वांना सांगितलं. उपजलेल्या पिंडा मरण सांगते ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलेले, जो जन्म घेतो त्याला मरण हे सोबत आणलेलं असतं, परंतु त्याचं निश्चित आपल्याला माहित नसतं आपल्याला मरण कधी येणार आहे. एकच मिनिटात सांगतो प्रारंभ आणि आपण संचित कसं असतं. माझ्या स्वतःला असं वाटतं की समोर एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडावरचा आंबा मला खायचंय आणि त्या आंब्याच्या झाडाला दगड मारण्यासाठी मी तो दगड घेतला, परंतु दुर्दैव असं आंब्याच्या पलीकडे बसलेला माणूस मी पाहिला नाही आणि माझ्या त्या दगडाने त्या आंब्याच्या पलीकडे बसलेल्या माणसाचा अंत झाला. बंधूंना त्याच्या प्रारंभात दिलेलं होतं, कोणीतरी एखादा माणूस येऊन तुला दगड मारेल आणि तुझा मृत्यू होईल, आणि माझ्या प्रारंभात दिलं होतं तू आंबा काढल्याच्या नंतर दुसऱ्याचा मृत्यू होणार. प्रारब्ध हे कुणाला चुकलेलं नाही. बंधूंनो, उपजेते नाशे नाशेते पुनरुक्ती दिशे हे घटिका यंत्र देशे परिभ्रमे का या प्रत्येक माणसाला जन्माला आले, प्रत्येक माणसाला मरायला लागणार आहे. परंतु हे समाज या ठिकाणी उपस्थित आहे, तो समाज या ठिकाणी सांगतो की उपज या ठिकाणी आलेल्या नंतर त्या समाजाला काय आपण देणं लागतो, त्या समाजाचं दिलेलं देणं हे आज आपल्या या समाजाच्या उपस्थितीनं आपल्याला फेडलं गेलंय. त्याचं एकमेव कारण असं तर महादेव रामदास कदम गेले 25 ते 30 वर्ष या कुटुंबाशी आपला संबंध आला. बंधूंनो, अनेक गोष्टी आम्हाला माहिती आहेत, अनेक गोष्टी या कुटुंबाने सहन केल्या, अनेकांना प्रेम दिलं, परंतु यांना दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु मी मामाला नेहमी सांगत असतो, मामा जितकं जितकं तुम्ही शांततेने घ्याल तितकं तितकं आपल्याला सुख समाधान लाभल. पुढे आयुष्यात मामांनी कुटुंबासाठी केलं, समाजासाठी केलं, गावासाठी केलं आणि निष्ठेने पक्षासाठी सुद्धा केलं. आज मला गेले 25 ते 30 वर्ष मामाच्या पक्षाबरोबर सोबत राहिले. योगायोगे जाणून बुजून नाही मामा, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मला या अनेक राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांचे फोन आले. मी स्वतः दिलीपांना फोन केला होता, अरुण शेठला फोन केला, सभापतीला फोन केला, त्यांनी सुटेल नाही केला, सर्वांना फोन केले, परंतु त्यांना या ठिकाणी येता आलं नाही. त्या ठिकाणी त्यांनी मला स्वतःहून सांगितलं, माझ्या सर्वांच्या वतीनं आमची भावपूर्ण श्रद्धांजली या सौरभदाला व्हा आणि उद्याच्या काळात आम्ही सगळेजण भेटायला येऊ. त्याला कारण एक का कदम मामांनी केलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला ते त्यांच्या प्रेमामुळे राहिला. या ठिकाणी सुधाकर अभंगाला मी माझी एक विनंती आहे, सुधाकरची जर हे कुटुंब सुखाने प्रेमाने नांदायचं असेल आणि या सौरभला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली समर्पित करायची असेल तर या कुटुंबाच्या बाबतीत आपण थोडाफार विचार केला पाहिजे. मी जास्त जो बोल या ठिकाणी घेणार नाही, ही सगळ्यांना याची जाणीव आहे. दुसरं सांगायचं म्हणजे मामाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे या ठिकाणी गावात असं कुटुंब नाही की त्या कुटुंबाशी मामाचा संबंध आला नाही, मामा त्यांच्या सुखदुःखात हजर राहिले नाही आणि मग त्यांच्यावरती सुखदुःखाचा जो प्रसंग आहे त्यानंतर गावातला मुंबईकर माणूस या ठिकाणी आलेला राहिला नाही, ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने मामांची भेट घेतली आणि जितके हात मामांच्या पावावर ठेवून आमचे दिनकर दादा सुद्धा राहिले. त्या दिनकर दादाला असं वंदना वहिनीला असं अतिशय वाटू दुःख आहे. सुधाकर अभंगांनी सांगितलं माणूस गेल्याच्या नंतर दुःख तुम्हाला आहे, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा कधी अडचण येईल दिनकर दादा आणि वंदना वहिनीला आमचं सांगणं आहे, जिथं जिथं अडचण येईल संकट येईल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या सोबत कायम राहू, या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपले नातेवाईक
विविध क्षेत्रातील कला क्रीडा व्यापार सहकार पत्रक क्षेत्रातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या उपस्थितांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली या सर्व सर्वांना वाहण्यासाठी 2 मिनिटं श्रद्धांजली समर्पित करण्याचा वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी आता जास्त वेळ न घेता माझ्या कामते कुटुंबाकडून माझ्या कुलगुरू आदिवासी विकास संस्थेकडून आमचे कुलगुरू ग्रामपंचायत असो विविध संस्था असतील सहकारी संस्था असतील त्या सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीनं आणि जे जे या ठिकाणी मुंबईचे पुणेकर उपस्थित नसतील त्या सर्वांच्या वतीनं माझ्या पुणेकर गावच्या वतीनं मी या सर्व दलाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. रामकृष्ण.